तर आता महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात। महामुंबईतील सीएनजी पुरवठा तिसऱ्या दिवशीही खंडितच आहे। मुंबईकरांच्या अडचणींमध्ये यामुळे कमालीची वाढ झाली आहे। पेट्रोल पंपावर किलोमीटर भर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। रिक्षा आणि टॅक्सी चालक कमाईविना रखडलेत। ओला उबेर आणि बस सेवाही बाधित झालेली आहे। ऐसी 3 दिन 2 दिन से मैं यहाँ पे खड़ा हूँ। 2 दिन से खाना भी नहीं खाया हूँ। पार्सल लेके खाना खा रहे लाइन पे हूँ। अब मैं बोरीवली से अभी का गाड़ी धक्का मार के बोरीवली जाऊँ। पहले को सरकार के चेतावनी देना चाहिए कि सीएनजी इतना दिन से बंद रहेगा। 3 दिन अभी सीएनजी वाला से पूछो भैया 2 दिन में खाली रहेगा, 2 घंटा में चालू रहेगा। कल से बोल रहा 2-2 घंटा हर जगह। सरकारें को तो कम से कम ये तय करना चाहिए। पब्लिक तो तय नहीं, पब्लिक ही तय करेगा तो सरकारें बंद करे ये सब चीज। जब पब्लिक ही अपने से तय करेगी तो अरे महंगा हो दो रुपया या कम या ज्यादा, जब पब्लिक ही तय करे तो सरकारें क्यों है? ऐसे नहीं होना चाहिए। सरकारें को बंद करे सरकार, पेट्रोल भी बंद करे। क्यों पेट्रोल चालू करके रखा है? आणि याच संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी व्यावसायिक अली दारूवाला हे जोडले गेलेले आहे। थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। अली दारूवाला जी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाचा मुद्दा ठरतोय सध्या सीएनजी पुरवठा बाधित झालेला आहे आणि त्यामुळे प्रचंड अडचणी वाहन चालकांना प्रवाशांना सहन कराव्या लागतात। मात्र इतके दिवस दुरुस्तीला का लागतात हा मुख्य प्रश्न उपस्थित होतोय। नमस्कार। जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी अली दारोला, मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे। आपल्याला आनंदाची बातमी देऊ इच्छितो का बॉम्बेमध्ये जे 370 पेट्रोल पंप आहे त्यापैकी 250 पंपावर जिथं सीएनजी उपलब्ध आहे, आज संध्याकाळी 7 वाजेपासून सीएनजी सुरळीत होणार आहे। इनफॅक्ट सुरळीत झाला, रात्री पाईपलाईनची रिपेअर व कंप्लीट झालेली आहे। पण प्राधान्य आम्ही घरगुती गॅस आणि जे हॉटेलला लागणारी गॅस, जिथं खाद्य पदार्थ करतात त्यांना आज 5 वाजेपर्यंत तिथं गॅस अगोदर पुरवला जाणार आहे आणि 7 वाजता संध्याकाळी सगळ्या पंपावर, सरसकट सगळ्या पंपावर आज 7 वाजेपासून गॅस हे तुम्हाला नियमित प्रमाणे भेटायला सुरुवात होणार आहे। आणि जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या प्रिमाइसेस मध्ये ही जे गॅसची पाईपलाईन लीक झाली होती त्याला वॉर फुटिंग वरती तातडीने त्याला रिपेअर करण्यात आलं। आज सकाळी आम्हाला 8 वाजता त्याला यश भेटलेलं आहे। तरी आम्ही लो प्रेशर वरती संपूर्ण पंपावर एक सरसकट गॅस आज संध्याकाळी 7 वाजेपासून सुरळीत पाठवण्याचा आम्ही हे निर्णय घेतलेला आहे। जी, मग पुरवठा थांबण्याचं नेमकं कारण काय आहे आणि हा तांत्रिक बिघाड कधी झाला होता ते जरा आम्हाला समजून सांगाल? तांत्रिक बिघाड झालेला नव्हता। हे ऍक्सिडेंशियल डिगिंग म्हणजे आतमध्ये ते रोड वर्क मध्ये हे गॅस पाईपलाईन लीक झालेली होती। पूर्वी असं आम्हाला समजलं का वर्षातनं एकदा दोनदा किंवा तीनदा आम्ही गॅस पाईपलाईन मेंटेन करतो। पण जेव्हा आम्ही एमजीएल चे अधिकाऱ्यांशी बोललो, आज त्यांचं पत्र माझ्याकडे अधिकृतपणे आलेलं आहे। ही गॅस लाईन पाईप लीक जे आहे हे ऍक्सिडेंट म्हणजे ते खोदकामात ते पाईपलाईन लीक झालेली होती, त्याला आम्ही रिपेअर केलं। एवढं हाय प्रेशर असताना तिथं खूप बारीक लक्ष देऊन आम्हाला हे पाईपलाईन रिपेअर करावं लागतो। पण हे पाईपलाईन लीक जेव्हा संध्याकाळी झालं होतं, मंडे दिवसभर काम करून, आज रात्री दिवसभर काम करून आम्ही हे गॅस लाईन पाईपलाईन लीक ह्याला रिपेअर केलेला आहे। 250 पंपावर आज संध्याकाळपर्यंत गॅस नियमित तुम्हाला भेटणार आहे। आणि सर्वसामान्य नागरिकांना हे सांगू इच्छितो का दुपारपर्यंत हे जे रांग आहे हे विस्कळीत करा। एक पंपावर तुम्ही प्लीज थांबू नका, कारण सगळ्या पंपावर गॅस मिळायचं हे आजपासून नियमितपणे सुरू होणार आहे। जी अलीजी, मात्र हा जोही मुद्दा झाला, ज्यानंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली, त्यानंतर काही चालकांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि एक प्रश्न विचारलाय की यामागे काही वेगळी कारण आहे का, काही काळबेरा आहे का? करेक्ट। यामध्ये काय सॅबोटाज म्हणजे वॉर लाईक सिच्युएशन किंवा परकीय देशांचा हात असं काही प्रकार नाही। असं काही कधी प्रकार असतात तर हे फक्त बॉम्बे नाही, संपूर्ण देशभरात आपल्याला सीएनजी शॉर्टेज बघायला भेटलं असतं। हे बॉम्बे आणि थोडाफार पुण्यापर्यंत हे सीमित आहे, कारण हे जे मदर बूस्टर सिस्टम, जे गॅस पंपिंग स्टेशन जे बॉम्बेमध्ये आहे, फक्त आणि फक्त तिथं सप्लाय विस्कळीत झाला म्हणजे तुटला आणि त्यातनं आज किंवा उद्यापासून पुण्यातही त्याचा
परिणाम जाणवला होता, म्हणजे होणार होता, पण त्याला आम्ही टेक इन टू ऍक्शन, आम्ही तिथं वॉर फुटिंग वरती, युद्ध पातळीवरती याला रिपेअरिंगचं काम हाती घेऊन त्याला 2 दिवसात आम्ही त्याला सुरळीत करायचा प्रयत्न केला. MGLचं पत्र जे आमच्याकडे आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आज 7 वाजेपासून सगळ्या पंपावर गॅस व्यवस्थित भेटेल. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हं. आम्ही जे प्राधान्य दिलं, जे इम्पॉर्टन्स दिलं ते घरगुती गॅसला. त्या पाईपलाईन मध्ये आज सकाळपासून तुम्ही कधी माहिती घेतली असेल मॅडम तुम्ही, तर घरगुती गॅस हे नियमित प्रमाणे लोकांना भेटायला सुरुवात झालेली आहे. जी. आणि सेकंड जे हॉटेल्सला जे लागतो तिथं सेकंड फेज वरती आम्ही गॅस देणार आहे. आणि थर्ड फेज मध्ये आज संध्याकाळपर्यंत पंपावर लो प्रेशर का नाही पण सगळ्या पंपावर सरसकट ऍट द सेम टाइम सगळ्या पंपावर गॅस हे उपलब्ध होण्याचा सुरुवात ऍक्च्युली झालेली आहे. पण गर्दी कमी करण्यासाठी याला कमीत कमी 5 ते 6 तास लागल, कारण 3 दिवसाचा बॅकलॉग हे बिल्डअप झालेला आहे. हं, हं. त्याला काढायला आजचा दिवस तरी एवढं तुम्हाला पंपावर रांग दिसणार आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, एक समजायला पाहिजे, सीएनजी साठी जे पंपावर लागणारी जागा आहे ते खूप कमी आहे. हं. आणि जे फ्रायडे लास्ट वीकच मोदी विजन डॉक्युमेंट 2025 हे रोल आउट केलेलं आहे. या विजन डॉक्युमेंटच्या अंतर्गत जे जे त्याला परवाने लागतात, रोडचे खोदकामासाठी परवानगी लागतात, कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने हे काम अडू नये, अडथळा आणू नये, याला हं. ब्लॉकेज करू नये, यासाठी मोदी विजन डॉक्युमेंट 2025 हे आज किंवा उद्यापासून मंत्रालयातनं रोल आउट होणार आहे. स्टेट लेवल कोऑर्डिनेटर हं. मनोज काकडे साहेबांची आज दुपारी माझी मंत्रालयामध्ये बैठक आहे. हे विजन डॉक्युमेंट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ऑइल कंपनी, कलेक्टर ऑफिस, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि पुन्हा कॅन्टोन्मेंट जसे जसे एक सरकारी यंत्रणा आहे, जिथं हे परवानगीसाठी पंपवाल्याला वारंवार चक्रे मारायला लावतात, हं. ऑइल कंपनीला हे जे परवानगी देत नाही, यांना विजन डॉक्युमेंटच्या अंतर्गत यांना हे रोड ब्लॉक जे जी. म्हणतात ना, अडथळे आणण्याचं काम हे कोणी करू नये. आज मी एक सेकंड तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून जनमानसला हे सांगू इच्छितो, पंप मालकांना हे सांगू इच्छितो, कुठंही सीएनजी तुम्हाला लावायचं असेल आणि तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आणि तांत्रिक अडचणी येत असेल, तर तुम्ही ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशनची जी आमची शाखा आहे, मी स्वतः प्रवक्ता आहे, आम्हाला तुम्ही थेट संपर्क साधा. हे विजन डॉक्युमेंटच्या अंतर्गत कोणीही सीएनजी सप्लायला अडथळे आणणार नाही, आणि आणलं तर त्यांच्यावरती सक्त कारवाई केली जाईल. जी, नक्कीच अली दारूवालाजी. आणि आपण आशा करूयात की आज संध्याकाळपर्यंत ह्या ज्या पेट्रोल पंपांवर, सीएनजी पंपांवर रांगा लागलेल्या आहे मोठ्या मोठ्या, या कमी होईल आणि लवकरच वाहतूक व्यवस्था ही पूर्ववत होईल. धन्यवाद तुम्ही साधलेल्या या सविस्तर थँक्यू. चर्चेसाठी. थँक्यू मॅम.